नमस्कार सर्वांना, प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेची पूजनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. तसेच अविवाहित मुली आपल्याला चांगला जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला महादेव मिळो यासाठी सखी ही पार्वतीला तपश्चर्यासाठी घेऊन गेली, म्हणून या व्रताला हरतालिका असे म्हणतात. या दिवशी तुम्ही हरतालिकेची कथा ही आवर्जून ऐकली पाहिजे, त्याशिवाय पूर्ण फळ लागत नाही. तसेच या व्रताचे काही नियम आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया. सगळ्यात पहिले आपण कथा पाहूया. पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली होती. पर्वतराज आपल्या कन्येसाठी वर शोधत होते, तेव्हा नारद देवाने सल्ला दिला. या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वती मातेने आपल्या मनात महादेवांना आपले पती म्हणून मानले होते, म्हणून तिने आपल्या सखीकडून वडिलांना निरोप पाठवला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावर ती थांबली नाही, तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून निघून अरण्यात गेली व महादेवपती स्वरूपात प्राप्त व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभ केली व कठोर व्रत केले. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला, अशी ही कथा आहे. हे व्रत केल्याने विवाहित महिलाच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते. आता हरतालिकाच्या व्रताचे नियम पाहूया. 1. हरतालिकाचे व्रत फळ खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते. दुसरा नियम हा आहे की या हरतालिकाचे व्रत जर एकदा पकडले तर ते आयुष्यभर पकडावे लागते, त्याचे खंडन करता येत नाही. जर तुम्हाला हरतालिकेच्या दिवशी काही अडचण आली, मासिक पाळी आली, तर तुम्ही या दिवशी फक्त उपवास पकडा, फक्त पूजा करू नये. 3. हरतालिकाचे व्रत करणाऱ्या काही महिला कठोर नियम पाळतात. या दिवशी पाणी सुद्धा ग्रहण करत नाही. एकदा हे व्रत धरल्यावर परत सोडता येत नाही. दरवर्षी हे व्रत विधीपूर्वक करायचा नियम आहे. 4. हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे. प्रहार अनुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी देवीची पूजा आरती करून उपवास हा काकडी खाऊन सोडावा. 5. हरतालिकाचा उपवास करत असल्यास हरतालिका व्रताची कथा ऐकणे फार गरजेचे आहे, अन्यथा उपवास अपूर्ण मानला जातो. हरतालिका व्रताचे कठोर नियम पाळणे होत नसेल तर या दिवशी तुम्ही उपवासाला चालणाऱ्या गोष्टी सुद्धा खाऊ शकतात किंवा फलाहार करू शकतात. याशिवाय तुम्ही बदाम, खारीक यासारखे ड्रायफ्रूट देखील सेवन करू शकतात. त्यामुळे उपवासाच्या तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. 7. पूजेची सुरुवात श्री गणेश, माता पार्वती आणि वाळूने तयार केलेले शिवलिंग करून पूजेला सुरुवात करावी किंवा सखी आणि पार्वतीची सुद्धा पूजा करू शकता. शिव पार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून मनोभावे पूजा करावी. तसेच हरतालिकेची कथा ऐकावी. 8. हरतालिकाच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी आणि मक्याचे कणीस अर्पण करावे. 9. हरतालिकेची पूजा ही सकाळी किंवा प्रदोष वेळेत केली जाते. हरतालिका व्रत हे 16 शृंगार धारण करण्याचा एक उत्सव आहे. या दिवशी प्रत्येक महिलांनी 16 शृंगार करून शिव पार्वतीचे पूजन करावे. यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 11. हरतालिकेच्या दिवशी माता पार्वतीला सौभाग्याच्या सर्व वस्तू अर्पण कराव्यात आणि माताची ओटी भरावी. 12. हरतालिकेच्या दिवशी सर्वात प्रथम गणपतीची पूजा केल्यास कार्यामध्ये अडथळा येत नाही, त्यामुळे सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचे पूजन करावे, नंतर हरतालिकेच्या पूजेला सुरुवात करावी. 13. हरतालिकेच्या पूजेच्या दिवशी काळे कपडे धारण करू नये, तसेच व्रत असल्यास दुपारी झोपू नये. 14. धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिकेचा व्रत केला तर तो सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावेच लागते. परंतु काही कारणावश तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपावे. यामुळे हे व्रत सुरू राहते आणि या व्रतात खंडन पडत नाही. 15. हरतालिकेचे व्रत हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतर सोडले जाते. हरतालिका व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून शिव पार्वतीचे पूजन करावे आणि यानंतर पूजेच्या साहित्यासह वाळूच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि नंतर प्रसाद खाल्ल्यानंतर उपवास सोडावा. 16. हरतालिकेच्या दिवशी मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास पकडावा आणि फक्त कथा ऐकावी. ठरलेल्या वेळात उपवास सोडावा व फक्त पूजा करू नये.
17. हरतालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे, तसेच स्वच्छतेचे पालन करावे आणि घरामध्ये वादविवाद करू नये. 18. पण कोणाकडे हरतालिका व्रताचे पूजन करत नसेल तर त्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर वेगवेगळ्या प्रकारचे 7 पाने तोडून अर्पण करावे किंवा 7 बेलपत्र अर्पण करावे. तुम्हाला पूजा करण्याचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारे हरतालिका व्रत हे सर्व विवाहित महिलांसाठी खूपच महत्त्वाचे आहे. विवाहित महिलांनी हे व्रत केल्यास त्यांच्या वैवाहिक जीवन हे आनंदी राहते. तसेच या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाचे पूजन केल्यास अखंड सौभाग्य व त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतात. तर अशा प्रकारे उपवास करणाऱ्या महिलांनी वरील सर्व नियमाचे पालन जरूर करावे. माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.